महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं एक पुस्तक विकत घेतलेलं आहे आणि त्याची फेसबुकवर त्यांनी पोस्ट केलेली आहे. कास पठारवर मी 85-86 साली लिहिलेलं आहे, जेव्हा कोणालाच ते माहीत नव्हतं फारसं. तर पु ल देशपांडेंशी तुलना आवडती का आपला लेख पु ल देशपांडेंच्या नावावर खपवला जातो ह्याचं दुःख होतं. हे जेव्हा मी लिहिलं ह्याच्यामध्ये त्यावेळेला मला मदनदादा भोसल्यांनी फोन करून सांगितलं की मला लहानपणची आठवण आली, आईच्या मसाल्याचा मला वास आला म्हणून. बरोबर. पोलीस आपण म्हणतो की पोलीस खातात, त्याचा अर्थ वेगळा होतो, पण सातारचे लोक पोलीस खातात असं म्हणलं तर तो काळा घेवडा आहे. मग तेव्हा कळलं की ते पान सापाचे त्यांनी स्लाइस काढले होते आणि ते खारवून वाळवत ठेवले होते आणि मग ते तळून खायचे. इन्सेक्टिव्होरी म्हणजे कंबोडियातच मी पाहिलं की तळलेला कोळी मिळतो. तर मी ड्रायव्हरला विचारलं ती काय उचलती, तो म्हणला त्या गोगलगाई आहेत. म्हटलं त्या कशासाठी, तर तो म्हणला आम्ही खातो. आणि मी असंही सांगितलंय की मी उद्या गेले की माझा फोटो न लावता कब्बशी लावा तिथे म्हणजे इतके चहाप्रेमी तुम्ही, चहांबाज. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आरसपानी पॉडकास्ट चॅनल आपलं आवडतोय, आपल्याला लाईक करताय, आपण शेअरही करताय, फक्त सबस्क्राईब करायचा राहतोय. तर आपण हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचे टप्पे आपल्याला ओलांडायचे आणि तुमचं सहकार्य त्यासाठी अपेक्षित आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आरसपानी पॉडकास्टची खासियत किंवा वैशिष्ट्यच हे राहिलेलं आहे की दरवेळी नवीन विषय, नवीन वक्ता आणि आपल्याला अपेक्षित नसलेल्या किंवा अनपेक्षित विषयावर आपण चर्चा करतो. आज आपल्यासोबत ज्या व्यक्तिमत्व आहे त्या एक कायद्यानं वकील असलेल्या व्यक्ती आहेत, ज्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे, लेखिका आहेत आणि रानवाटासारख्या संस्थेचं अध्यक्षपदही त्या भूषवतात. सीमंतनी नुलकर असं त्यांचं नाव आहे. आजच आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं एक पुस्तक विकत घेतलेलं आहे आणि त्याची फेसबुकवर त्यांनी पोस्ट केलेली आहे. एकनाथ शिंदे हे सुद्धा वाचक आहेत, हे ह्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे आणि त्यांनी जी काय 8-10 पुस्तकं निवडली त्यामध्ये सीमंतनी नुलकरांचं सुद्धा एक पुस्तक आहे. सीमंतनी नुलकर यांच्या पुस्तकाची नावंसुद्धा अशी वेगवेगळी आहेत किंवा आपण ऐकलेली नाहीत अशा प्रकारच्या नावांचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि त्या नावांचा समावेश करताना त्यांनी असं उदाहरण दिले की गुलजारांना जी नावं आवडतात ती ते त्यांच्या चित्रपटांना द्यायची. त्या नावाचा आणि चित्रपटांचा संबंध असेलच असं नाही, दर्शकांनी तो संबंध लावायचा आहे असं गुलजार म्हणतात, असं सीमंतनी नुलकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि कदाचित गुलजारांची थीम त्यांना आवडली असावी आणि म्हणून तसंच नाव त्यांनी त्यांच्या पुस्तकाला दिलेलं आहे. आजही ज्या पुस्तकावर आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव बिरिस्ता असं आहे. आणि बिरिस्ता नाव वाचल्यानंतर मलाही काय ते पुस्तक कसं असेल याची उत्सुकता नव्हती खरं तर, कारण बिरिस्ता नावावरून मला त्या पुस्तकात काय आहे हेच समजलेलं नव्हतं. मी वेगळ्या विषयावर त्यांच्याशी पॉडकास्ट करायचा विचार करत होतो आणि अचानकपणे बिरिस्ता माझ्यासमोर आलं. आणि बिरिस्ता समोर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे भन्नाट पुस्तक आहे, हा अतिशय वेगळा विषय आहे आणि वाचकाला किंवा रसिकांना आवडणारा हा विषय आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्या बिरिस्ता ह्या विषयावर गप्पा मारणार आहोत. कारण बिरिस्ता हे काय प्रकरण आहे, ही काय भानगड आहे, हे आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर एकतर हा पॉडकास्ट तुम्हाला बघावा लागेल किंवा बिरिस्ता वाचावं लागेल. आणि वाचलं नाही तर फार मोठ्या ज्ञानाला आपण मुकलो आहोत अशी आपली अवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजच्या पॉडकास्टमध्ये मी प्रथम सीमंतनी नुलकर मॅडमचं स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. आपण कायद्याच्या पदवीधर आहात, कायद्याचं ज्ञान घेतलेलं आहे, वकिलीसुद्धा करताय, तुम्ही कुणाच्या हाताखाली वकिली करताय ते तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. मग वकिलीसारखं जे क्षेत्र आहे त्यालासुद्धा खूप अभ्यास लागतो. वकिलीचा काम करत असताना तुम्ही रानवाटासारख्या संस्थेचं अध्यक्षपदही भूषवताय, प्रचंड फिरताय, एवढं सगळं करताना पुन्हा लेखनही करताय. तर हे लेखनाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली आणि तुम्ही वृत्तपत्रांमध्ये लिहितायच पण आता पुस्तकंसुद्धा लिहिताय, तर ही आवड नेमकी कधी लागली तुम्हाला आणि तुम्ही कधी लिहायला लागला?
ॲक्च्युली मी प्रथम सैनिक स्कूलमध्ये शिकत होते आणि नंतर तिथं मुली घेणं बंद केलं. मग मराठी शाळेत घातलं मला आणि त्यावेळेला मग मराठी सुधारावं म्हणून माझ्या आईने मला भरपूर पुस्तकं आणून दिली आणि मग वाचनाचा नाद लागला आणि त्यातून लिहिण्याचा हे आला आणि मग फिरण्याचंही खूप होतं. कॉलेज डेजपासूनच भटकंती भरपूर होती. तर मग ट्रेक्सला जाणं किंवा असं जे सुरू व्हायचं तर असं खूप वेगळे अनुभव येत गेले आणि समहो असं थोडं ते टिपलं जाणं मनात हे जास्त होतं आणि मग ते शेअर करावं असं वाटायचं. त्यातनं मग लिहायला सुरुवात झाली. मग मी जे ट्रेक्स केले त्याच्यावर लिहिलं किंवा लक्षद्वीपला मी 90 साली गेले होते त्याच्यावर लिहिलं. कास पठारवर मी 85-86 साली लिहिलेलं आहे, जेव्हा कोणालाच ते माहीत नव्हतं फारसं. मग तिथपासनं सगळं असं लिहिण्याचा हे सुरू झाला. तुम्ही आता तुमची वेगवेगळी पुस्तकं आलेली आहेत, पण बिरिस्ता ही जी काही भानगड आहे, या पुस्तकाचं नाव आहे बिरिस्ता. ही बिरिस्ता हे नेमकं नाव कसं सुचलं? ही बिरिस्ता म्हणजे नेमकी काय भानगड आहे? बिरिस्ता ही सगळ्यांच्या अगदी जवळची भानगड आहे खरं म्हणजे. कारण आपण सगळे बिर्याणी खातो, पुलाव खातो किंवा काही विशिष्ट रेसिपीज असतात व्हेजिटेरियनसुद्धा, त्याच्यावर जो चुरचुरीत कांदा घालतात तळलेला, तो म्हणजे बिरिस्ता. पण तो बनवणं ही एक कला आहे. त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो. कारण तो जर तुम्ही फुल फ्लेमवर केलात आणि जास्त केलात तर तो जळतो, त्याचा स्वाद जातो, रंग बदलतो. जर अगदीच कमी तळला तर तो मऊ पडतो, काही मजा येत नाही. म्हणजे इतका ताल तोल सांभाळून आणि संयम राखून तो करावा लागतो. तसंच आपल्या आयुष्याचं पण आहे. बरेच बॅलन्सेस आपल्याला सांभाळावे लागतात. खूप मर्जी कोणाकोणाची सांभाळावी लागते, ॲडजस्टमेंट्स असतात, सगळं असतं. आणि मुख्यतः हे पुस्तक खाद्य संस्कृतीशी संबंधित आहे म्हणून त्याला मी बिरिस्ता हे नाव दिलं. बरोबर आहे. म्हणजे तळलेल्या किंवा वेगळ्या प्रकारे भाजलेल्या कांद्याला बिरिस्ता आणि म्हणतात. त्याच्यामुळे स्वाद खूप वाढतो बिरिस्तामुळे. म्हणजे आता लोकांना जर असा प्रकारचा कांदा खायचा असते हॉटेलमध्ये तर त्यांना बिरिस्ता प्रकाराचा कांदा दे, बिरिस्ता दे असं म्हटलं की ते चालण्यासारखं. अगदी ते बिरिस्ता तुम्ही पुस्तकाला नाव दिलेलं आहे आणि तुम्ही गुलजारांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही गुलजार सुद्धा वाचलेला आहे. तर गुलजारांनी ही जी काही नावं दिलेली आहेत तर त्या स्टाईलनंच आपण नावं द्यावीत, लिहावं असं नेमकं कुठल्या क्षणाला वाटलं पुस्तक? नाही, ॲक्च्युली ती मला कन्सेप्ट आवडली त्यांची, की लोक त्याचे अर्थ काढत राहतात. त्याला लेखकाला सुद्धा जे अपेक्षित नाही असे अर्थ निघत राहतात. पण माझ्या पुस्तकांना काहीतरी कनेक्शन आहे आत लिहिलंय त्याच्याशी. म्हणजे नाव जरी हे बिरिस्ता वेगळं असलं तरी खाद्य संस्कृतीशी रिलेटेड आहे. किंवा इतर पुस्तकं सुद्धा जी आहेत, लडाख भारताचा मुकुटमणी, तर तो खरोखरच भारतातलं अनमोल रत्न म्हणतात ना तसंच आहे. किंवा सुवर्णभूमी कंबोडिया म्हणजे पूर्वीच्या काळी ती सुवर्णभूमी म्हणूनच ओळखली जात होती, म्हणून त्याचं नाव सुवर्णभूमी कंबोडिया. अशा पद्धतीची मी ती नावं दिलेली आहे. बिरिस्तामध्ये एक लेख आहे, अशी ही साताऱ्याची तरा, आणि मी सुद्धा तो पु ल देशपांडेंच्या नावावर वाचलेला आहे की पु ल देशपांडेंनी साताऱ्याचं वर्णन किती छान केलंय, अमुक केलंय. तर पु ल देशपांडेंशी तुलना आवडती का आपला लेख पु ल देशपांडेंच्या नावावर खपवला जातो ह्याचं दुःख होतं? ते पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा आलं पु ल देशपांड्यांच्या नावानं, ते माझे स्वतःचे खूप आवडते लेखक आहेत आणि तेव्हा मला खूप आनंद झाला की कुठल्याही का मार्गाने पण त्यांच्याशी कुठंतरी आपलं नाव जोडलं गेलं असं. आणि कालांतराने काय झालं, सततच ते व्हायला लागलं. मग मला माझे मित्रमैत्रिणींनी सांगितलं की तू हे कर, तू एक्सप्लेन कर जरा, हे तुझं आहे म्हणून मग मी फेसबुक पोस्ट किंवा सोशल मीडिया किंवा कुठून आलं तर तिथं एक्सप्लेन करायची की हे मी लिहिलेलं आहे म्हणून. आणि ॲक्च्युली हा साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाला होता, बिरिस्तामध्ये तो आलेला होता. मग पुढं असा अनुभव यायला लागला की काही व्यक्ती ना तो माझाच आहे म्हणायचे. एका माणसाने तर माझ्याच एका मित्राशी ग्रुपवर हुज्जत घातली की तो माझा आहे म्हणून. ते म्हणले अरे ती वकील आहे, तू तिच्याशी पंगा घेऊ नको. मग तो शेवटी म्हणला अरेच्या बरोबर आहे, ठीक आहे, मला वाटलं तो माझा आहे म्हणून. आणि साताऱ्यातलीच एक व्यक्ती अशी आहे की त्यांनी ते स्वतःचा म्हणून खपवला. एरवी सोशल मीडियावर आपल्या लक्षात येत नाही कुठून आला, कुणी त्याचं असं केलं, पण इथं मला तो माणूस सापडला. त्यामुळे मी कॉपीराईटचं सूट केलंय त्याच्यावर. म्हणजे माझा उद्देश एवढाच आहे की अशा गोष्टींना चेक बसावा, कारण ही बौद्धिक संपदा आहे. काहीतरी बौद्धिक कष्ट त्यामागे आहेत,
कल्पनाशक्ती असते, काही असतं. मग चित्र काढणं असो, फोटोग्राफी असो, गाणं असो किंवा लिखाण असो, ज्याचं श्रेय त्याला मिळालं मिळावं, पाहिजे, कुणी ते चोरू नये. चोरू तर हे आपल्याकडे अवेअरनेस बिलकुल नाही आहे समाजात. कोणी पण फोटोंचं तर इतकं होतं ना, कवितांचं होतं. तर त्यासाठी म्हणून मग मी हे केलं. पण तरी आनंदाची गोष्ट आहे की पुलंशी कुठंतरी आपलं लिखाण जोडलं गेलं. नाही, तो लेखच इतका सुंदर आहे. अशी साताऱ्याची तरा, मुळात अशी ही साताऱ्याची तरा ह्या ज्या मथळ्यापासून त्याचं वैशिष्ट्य चालू होतं. आणि तो वाचल्यानंतर खाली जर पु ल देशपांडेंचं नाव असेल तर असं वाटत नाही की हा पुलंनी लिहिला नसेल. म्हणजे ह्याचंही कौतुक आहे की पुलंच्या शैलीत लिहिणारी लेखिका ही सुद्धा आपल्या साताऱ्याची आहे आणि तिचा लेख पुलंच्या नावावर खपवला जातो किंवा कुणी स्वतःच्या नावावर खपवतो. तुम्ही आता ह्या पुस्तकामध्ये सगळ्या चवदार पदार्थांविषयी लिहिलेलं आहे. अशी साताऱ्याच्या तरामध्ये सुद्धा साताऱ्यात काय काय घडतं ते लिहिलेलं आहे तुम्ही. तर साताऱ्यामध्ये तुम्ही पोलिसांचं एक खाद्य लिहिलेलं आहे किंवा साताऱ्याच्या मटणाच्या विषयावर लिहिलेलं आहे. तर ते नेमकं काय काय आहे, साताऱ्याची वैशिष्ट्य जरा आम्हाला सांगा की तुम्हाला जी काही आवडलेली तुमच्या दृष्टिकोनातनं, की आम्हाला माहिती आहे अरे पण हे वैशिष्ट्य आहे हे आमच्याही लक्षात येत नाही कधी कधी. साताऱ्याचे स्वतःचे म्हणून काही विशिष्ट रेसिपी आहेत. महाद्यासारखा जो रेसिपी आहे त्याला चुटचुटो किंवा फुदकणं असं आपल्या वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणतात. आणि तो आहे किंवा घुटं आहे किंवा ठेचा आहे. आणि इथं कांदा लसूण मसाला जो करतात त्याला चटणी म्हणतात इकडं. आणि असा मोठा इव्हेंट असतो तो उन्हाळी ह्याच्या आधी. मग त्या सगळ्या जणी जाऊन ते सौदा खरेदी करून आणतात. मग ते सगळं निवडायचा, ऊन द्यायचं आणि मग तो तळून घ्यायचा, मग डंकावर जाऊन हे करायचं. हे जेव्हा मी लिहिलं ह्याच्यामध्ये त्यावेळेला मला मदनदादा भोसल्यांनी फोन करून सांगितलं की मला लहानपणची आठवण आली, आईच्या मसाल्याचा मला वास आला म्हणून. इतकं ते साताऱ्याशी भिनलेलं आहे सगळं जे आहे ते. आणि कसं आहे इतर सुद्धा काही त्याच्यामध्ये रेसिपीज आहेत. तर पोलीस आपण म्हणतो की पोलीस खातात, त्याचा अर्थ वेगळा होतो. पण सातारचे लोक पोलीस खातात असं म्हणलं तर तो काळा घेवडा आहे, त्याला पोलीस म्हणतात. त्याची उसळ म्हणजे पोलीस, आज कशाची उसळ केली, पोलीस खाल्ला असं म्हणतात. असं किंवा आंबील नावाचं जे एक नाचणीचं असतं किंवा ज्वारीचं असतं, तर उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यामुळं पोटाला धर मिळते, तहान होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही. किंवा माडगं आहेत, हे सगळे अतिशय पौष्टिक आहेत, तब्येतीला चांगल्या गोष्टी आहेत. आणि इकडं जेव्हा यात्रा जत्रा असतात एप्रिलच्या सुमाराला त्यावेळेला जेवणासाठी हमखास बोलवतात. त्यावेळेला 2 जेवणं असतात, एक पोळीचं असतं एक नळीचं असतं. तर नळीच्या जेवणाला आमंत्रण देण्याची पण एक पद्धत आहे. ते म्हणतात की खेळायला या म्हणून. तर ते आता मी कोर्टात असल्यामुळे आमचे कारकून म्हणा, पक्षकार म्हणा, सुरुवातीला म्हणायचे खेळायला या, असं काय म्हणतात असं मला वाटायचं. मग माझ्या लक्षात आलं की याचा अर्थ असा आहे. किंवा आपल्याकडं ठिकरीची फोडणी करतात, म्हणजे दगडाच्या ह्याच्यावर फोडणी करायची आणि ती घुट्यात आत टाकायची, म्हणजे एक वेगळा त्याला स्वाद येतो ते आहे. किंवा भाकरी मुलगी सुगरण आहे की नाही हे बघायचं असेल तर 4 आण्याचं किंवा 8 आण्याचं नाणं तिला द्यायचं. तिनं ते पिठात घालून भाकरी करायची. भाकरी तयार झाली की 2 पदरात नाणं खुळखुळलं की ती सुगरण. म्हणजे हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या मला पुढं आणाव्याशा वाटल्या म्हणून मी त्याच्यावरती लिहिलं. तुम्ही जे लिहिले त्यातल्या काही गोष्टी मला माहिती आहेत, पण असंख्य गोष्टी अशा आहेत की ज्या मला माहिती नाही आहे आणि नामशेष होण्याची भीती आहे. त्यामुळे हा ठेवा तुम्ही जतन केला की साताऱ्याची तरा काय आहे. तर तुम्ही साताऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं की नॉनव्हेजमध्ये सातारकरांना काय खावंसं वाटतं आणि काय खावंसं वाटलं तर त्यात बी ते काय करतात की समजा चिकन खायचं असेल तर कुठल्या प्रकारचं खातात, देशी कोंबडीच खायची असं असतं. सर्दी झाली की ते छोट्या माशांचा रस्सा नाही तर खेकड्याचा रस्सा हेच औषध असतं त्यांचं. त्यांना ब्रॉयलर वगैरे असं आवडत नाही. आणि अगदीच आठवडा काही असा जात नाही की नॉनव्हेज खाल्लंच नाही, अगदीच काही नाही तर कवट हवं म्हणजे अंड हवं, असे टिपिकल हे आहेत. आणि मटण जास्त आवडतं, कोंबडीपेक्षा सुद्धा मटण जास्त. इथल्या रस्सा तर्रीदार पाहिजे, हे टिपिकल सातारचं आहे सगळं. नाही, बाहेरचे सुद्धा अनेक लेखक महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या कार्यक्रमाला ज्यावेळेस येतात त्यावेळेस हमखास मटणाची मागणी करतात. कारण आपल्याकडे जे बोकडाचं मटण मिळतं, पुण्यात तुम्ही गेला तर बोलायचं मटण खातात, पण आपल्याकडची माणसं बोलायचं मटण खात नाही, ती बोकडाचंच. सातारसारखं मिळतच नाही म्हणजे आपल्या बोकडाला एक चवच वेगळी आहे. त्यामुळे आपल्या इथलं मटण खायला लोक हमखास येतात. आणि मग कधी कधी साताऱ्याचं काय वैशिष्ट्य असं विचारलं तर फक्त कंदी पेढे, अजिंक्य तारा आणि कासपठार हल्ली
असं आपण सांगतो. पण आता पोलीस खातात, बोकडाचं मटण इथपासून अनेक गोष्टी आता आपण सांगू शकतो. तुम्ही कोकणातल्या सुद्धा एका भाजीचा उल्लेख केलेला आहे की कोकणातली ही भाजी आहे आणि तिचं नाव पोपटी. तर पोपटी ह्या भाजीचा जो तुम्ही उल्लेख केलेला आहे, तर महाबळेश्वरमध्ये एक वेगळी पोपटी मिळते. तुम्ही केलेला उल्लेख पोपटीचा वेगळा आहे. तर ही पोपटी हा काय प्रकार आहे, की पोपटी ही कोकणातलं जी काय आहे ती तुम्हाला कशी सापडली पोपटी? ॲक्च्युली माझ्या भटकंतीमध्ये माझं असं लक्ष असतं सगळीकडे, इथलं या प्रदेशाचं वैशिष्ट्य काय किंवा माणसांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत वगैरे असं. तसं ते कोकणात मी मोटर ॲक्सिडेंट क्लेम चालवायला अलिबागला वगैरे जायची किंवा आमची सैनिक बँकेचे हे असायचे, पूर्वी कोऑपरेटिव्ह कोर्ट्स लिमिटेड होती, तर कॅम्प लागायचे. मग त्या भागातले सगळे रत्नागिरीला आहेत म्हणा, तिथं केसेस चालायच्या, तर मग राहणं व्हायचं तिथं. तर अशा ह्याच्यामध्ये ती पोपटी जी डोक्यात बसली होती, तर माझे एक मित्र आहेत ॲडव्होकेट विलास कदम म्हणून, तर त्यांना मी सांगितलं मला पोपटी खायची आहे. मग ते म्हटले चला आपणच सगळं तयार करू म्हणून. तेव्हा ती मी प्रोसिजर बघितली की मडकं नवं घ्यायचं आणि मुख्यतः भांबुर्ड्याचा पाला आणि पावट्याचा पाला त्याला लागतो आणि तो पाला आणि मडकं धुवायचं नाही अजिबात. त्या दिवशी दिवसभर फिरून आम्ही ते सगळं गोळा केलं. मग एक खड्डा खणला, त्याच्यात ते मडकं बसेल असा. मग ते जळणासाठी नारळाच्या झावळ्या, नारळाच्या वरचं सगळं असतं ते, चगळ, काटक्या कुटक्या गोळा केल्या आणि मग पावटा, बटाटे, छोटे कांदे असं सगळं त्याच्यामध्ये घालायचं, वालाच्या शेंगा वगैरे, ते महत्त्वाचं. त्यातही पुन्हा कडव्याच्या वालाच्या शेंगा म्हणजे त्या गावाच्या विशिष्ट असल्या तर त्याला एक विशिष्ट स्वाद येतो. आणि मग ते पाला आधी भरतात, मग हे सगळे लेयर्स लावतात आणि भाज्या मुरवून ठेवायच्या मसाला लावून. आणि मुख्यतः खडेमीठ आणि ओवा याचा भरपूर वापर करतात आणि लेयर्स लावतात आणि वरही पुन्हा तो पाला दाबायचा इतका की मडकं उलटं केलं तरी काही पडता नाही कामा. आणि मग ते उलटं ठेवायचं विस्तवात आणि मग ते एक साधारण 45 मिनिटं लागतात शिजायला. मग तोपर्यंत चकाट्या पिटायच्या, गप्पा गाणी वगैरे, गेट टुगेदर असतं आणि बार्बेक्यूचा देशी अवतार थोडक्यात. म्हणजे तंदूर कसं भाजून करतात तसाच तो प्रकार आहे आणि पाण्याचा अंश नाही आणि तेलाचा अंश नाही, म्हणजे डाएटचा काही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यातलं सायंटिफिक प्रिन्सिपल असं आहे की ह्या ज्या दोन्ही पाल्यांचा मॉइश्चर धरून ठेवण्याची कपॅसिटी खूप जास्त आहे, त्यामुळे ती वाफ धरून ठेवतात ते. आणि जो थर्मल इनर्शिया म्हणजे ती जी उष्णता निर्माण होते त्याच्यावर ते शिजतं. हे सायंटिफिक प्रिन्सिपल आहे. आणि वेगवेगळी नावं आहेत. कोकणात त्याला पोपटी म्हणतात, आपल्याकडे त्याच प्रकारचा शेंगसोला असतो, गुजरातमध्ये उंधियो असतो, तर तसा तो प्रकार आहे. तुम्हाला एक प्रेक्षकांना पोपटी खायची असेल तर कोकणातच जायला पाहिजे असं नाही. महाबळेश्वरला सुद्धा तुम्हाला काही हॉटेल्समध्ये पोपटी मिळते आणि मी एकदा खाल्ली असल्यामुळं मला ते उत्सुकता या पुस्तकातली ताणली गेली, कारण पहिलाच भाग हा पोपटीवर आहे आणि कोकणातली पोपटी ही महाबळेश्वरमध्ये खाल्ली होती. त्यावेळेस ती कोकणातली माहीत नव्हतं, पण तुमच्या पुस्तकामुळे ते समजलं की ती कोकणातली. तुम्ही देशात फिरता तसं परदेशातही फिरता आणि आम्हाला असं वाटायचं आमच्या लहानपणीपासून आज अखेरसुद्धा जी वाळवण उन्हाळ्यात असतं, उन्हाळ्यात आपल्या गच्चीवर किंवा आपल्या घराच्या दारात रिकाम्या जागेवर जे वाळवण असतं, तर तुम्हाला परदेशात सुद्धा वाळवण बघायला मिळालं. मला ते वाचल्यानंतर आश्चर्य वाटलं. मला वाटलं आपल्या महाराष्ट्रातल्याच महिलांना वाळवणाचा जास्त नाद आहे, पण परदेशात सुद्धा वाळवण असतं. तर ते काय वाळवण तुम्हाला कुठं सापडलं, कुठं दिसलं, तुम्ही त्याचा कसा शोध घेतला? नाही, मलाही असंच वाटायचं की हा आपला विशेष प्रकार आहे महाराष्ट्रीयन म्हणून. मी कंबोडियात गेले होते, तिथं एक तोनले सॅप म्हणून मोठा हे आहे सरोवरसारखं मेकॉंग नदीवर, आणि त्याच्यातनं सगळं तरंगत आहेत, घरं, पेट्रोल पंप, बँका वगैरे सगळं त्या तळ्यातच बांधलेलं आहे. म्हणजे मोठंच आहे ते प्रचंड, बांबू स्टिल्टवर घरं बांधलेली आहेत. तर त्याच्यात आम्ही फिरत होतो, कुठं कॅफेमध्ये गेलो, कुठं काय खरेदी, दुकानं विकानं, ते एका अशा आपल्यासारख्याच पाय सोडून पाण्यात गप्पा मारत बसलेल्या, पोरं पाण्यातच पोहतायत वगैरे असं वातावरण. ते एका ठिकाणी असं काहीतरी वाळत ठेवलं होतं, असं चॉकलेटी रंगाचं, त्याच्यावर पांढऱ्या झिगझॅग लाईन्स, पातळ काप होते. मला काही कळे नाही हे काय आहे म्हणून. तर तो अण्णा म्हणून माझ्याबरोबर जो होता त्याला म्हटलं अरे तिला विचारते काय आहे, कारण भाषेचा प्रॉब्लेम, खमेर भाषा बोलतात तिकडे. मग तेव्हा कळलं की ते सापाचे त्यांनी स्लाईस काढले होते आणि ते खारवून वाळवत ठेवले होते आणि मग ते तळून खायचे. मी त्याचं नाव स्नेक स्नॅक्स ठेवलं.
आणि तेव्हा मला कळलं जागतिक आवाकाच आहे ह्या वाळवणाला म्हणून. आणि मग नंतर एक एक ठिकाणी बघायला लागले तर त्याचे प्रकार इतके आहेत. वाळवण असं नव्हे, ते बेगमीचे पदार्थ आहेत, वर्षभर पुरावे असे. मग ते आयदर स्मोक देतात, धुरावतात किंवा खारवतात किंवा उन्हात किंवा सावलीत वाळवतात. असं करून खूप वेगवेगळ्या प्रकारे ते एकतर त्याची हे कमी होते, म्हणजे जागा कमी लागते ते साठवायला, वर्षभर टिकतात. असं ते सगळं त्याच्या मागची थेअरी आहे. आणि एक सामूहिक इव्हेंट असतो तो आनंदाच्या देवाणघेवाणीचा. बरोबर आहे. म्हणजे वाळवण म्हणजे आपल्याला जे वाळवणाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळाले. वाळवणाचे जी काय आपल्याकडं हे आहे पद्धत आहे, ते आपल्याला वाटतं की हे काय बायका आपल्याकडेच करतात, बाकी कुठं होत नाही. तर ते कंबोडियासारख्या देशात आहे, आहे. सुद्धा वाळवणाची प्रथा आहे. फक्त ते पदार्थ वेगवेगळे वेगळे आहेत, असतील हां. आणि सापसुद्धा वाळवून खाल्ले जातात. ही नवी गोष्ट आमच्यासारख्या वाचकांना त्यामुळे समजते की सापसुद्धा ही खायची गोष्ट आहे. तुम्ही या पुस्तकाला प्रशांत दामलेंची प्रस्तावना घेतली आणि प्रशांत दामलेंची प्रस्तावना घ्यावी असं का वाटलं तुम्हाला? कारण नाटकातला माणूस आणि खाण्याचा काय संबंध, असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. नाही, त्यांची हे चालू होती ना खवय्या, हां, त्यामुळे त्यांना त्याच्यात आवड आहे. हे लक्षात आलं. हां, आणि म्हणजे तसे रसिक आहेत सर्व बाजूनी ते, त्यामुळे आम्ही विचारलं त्यांना, तर ते लगेच तयार झाले देतो म्हणून. त्यामुळे मग त्यांची मिळाली म्हणजे प्रस्तावना. प्रशांत दामलेसारखा जो माणूस निवडक नाटक करतो, त्या निवडक नाटक करणाऱ्या माणसाची प्रस्तावना बिरिस्ताला मिळाली म्हणजे बिरिस्ता किती महत्त्वाचं पुस्तक असेल हे आपल्या लक्षात येतं. आणि आपल्या पुस्तकाला कुणाची प्रस्तावना घ्यावी हा सुद्धा माणसाने विचार केला पाहिजे की कुणाला काय आवडतं, कोण कशात मुरलेलं आहे. आता हे सगळं तुम्ही लिहिलेलं आहे, हे तुम्ही आवडीनं खाल्लं असेल, पण तुमचा आवडता पदार्थ कोणता? तुम्हाला स्वतःला असं काय आवडतं स्वतः करून खायला? कारण तुम्ही असं तुमच्या पुस्तकात लिहिलं आहे की लहानपणी तुम्हाला आवडत नव्हतं म्हणजे काय करायला वगैरे, आणि नंतर बघून बघून तुम्ही शिकला. तर आधी का आवडत नव्हतं, नंतर कशी आवडला? नाही, आवडत नव्हतं म्हणजे आजी आई घरात होत्या आणि मी आधी शिक्षण, कॉलेज, मग फॅक्टरी आमची बघत होते. मग त्याच्यात वेळ पण नसायचा आणि त्या काही करू पण द्यायच्या नाहीत. त्यामुळं मला तो कधी पडलं नाही अंगावर. पण दोघींचीही आवड जी होती ती आपोआप माझ्यात आली होती. आणि मग ते आपोआप माझ्यात ते असं अचानकच मला कळलं, अरे ह्या आपल्याला आवडतंय भाज्या विकत घेणं किंवा तालुक्याच्या ठिकाणी कोर्टासाठी गेल्यावरती आठवडी बाजारात फिरणं, हे मनापासून आवडतं हे लक्षात आलं. मग वेगवेगळे रेसिपी मी करून बघायला सुरुवात केली, शिकले. माझी आई, सासूबाई, मावशी यांच्याकडनं मी खूप वेगवेगळे रेसिपी शिकले. आणि मग कसं झालं, जिथं जाईल तिथं त्यांच्याजवळ बसून शिकायचंच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, थायलंडच्या एअरपोर्टवर बसून मी कर्नाटकी गोज्जू हा रेसिपी शिकले तिथे बसून. कारण मध्ये लेओव्हर भरपूर होता, वेळ कसा जायचा. तर आमच्याच बरोबर एक होत्या कर्नाटकातल्या. मग मी त्यांना म्हटलं गोज्जू कसा करतात, मग त्यांनी बसून मला सगळं सागर संगीत सांगितलं. असे ते गोळा केले. आणि माझं कम्फर्ट फूड म्हणाल तर वरण भात किंवा दही भातच आहे. तुम्ही देशभर फिरला, त्यातला एखादा पदार्थ बघितल्यानंतर नवीन असा तुम्हाला खूप आवडला, देशभरातल्या महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल, असा कुठला पदार्थ सांगता येईल का की बाबा हा पदार्थ मला खूप आवडला, म्हणजे सर्वाधिक आवडलेला पदार्थ वगैरे अशी काय व्याख्या तुम्ही केली आहे का, किंवा काय आवडलं असं सांगता येईल का? 1, 2, 3 काय असेल? हां, एक म्हणजे माझी आई कर्नाटकातली आहे, त्यामुळे तिकडचे काही पदार्थ आहेत ना ते मला असे बाय डिफॉल्ट आवडतात. तर त्याच्यात रंजका म्हणून जो आहे प्रकार, ओल्या लाल मिरचीचा करतात, तर तो तिखट आंबट गोड अशी ती चव असते आणि एकदम मेंदूपर्यंत जाणारा तिखटपणा असतो त्याला. तो पदार्थ एक मला मनापासून आवडतो. नंतर माझ्या सासूबाईंकडनं मी जी शिकलेली आहे, डाळीची एक आमटी आहे विशिष्ट प्रकारची, ती मला आवडते. किंवा बाहेर गेल्यावर, आता मी ऑस्ट्रेलियात गेले तेव्हा मलेशियन फूड वगैरे ट्राय केलं, तर तिथली जी डेझर्ट्स होती वेगवेगळी, ती पण मला खूप आवडली. म्हणजे वेगळ्या पद्धतीनंच करतात. किंवा जॅपनीज तेरियाकी चिकन म्हणा, ते छान लागतं. किंवा हे असे प्रकार ट्राय केले आणि आवडले. म्हणजे माझी एक सवय अशी की मी कधी कुठला पदार्थ न खाता राहत नाही, खाते तो आणि मग आवडला तर कंटिन्यू करायचं, नाही आवडलं तर ठीक आहे, आज घेतला संपवला विषय संपला. पण असं हे नाही होत की काहीतरी आपलं हे केलंय आवडतच नाही, चवच नाही घ्यायची, असं नाही कधी करत. तुम्ही पर्यटन खूप करता, मी कमी करतो पर्यटन. पण पर्यटन करताना माझ्यासारखी जी मंडळी आहेत ना, ती पहिलं टुरिस्ट कंपनीला विचारतात भारतीय जेवण मिळेल का म्हणून.
तर बाहेर गेल्यावर माणसाने काय खावं, भारतीय जेवण आपण आयुष्यभर खातोच, तर बाहेर जाताना एक भीती असते मनात की यांच्या जेवणात काय असेल. म्हणजे जसं तुम्ही स्नेक्सचं जेवण सांगितलं तसं इतर पदार्थांचं किंवा इतर काही गोमांस वगैरे आपल्याला आलं तर आपल्याला ते चालत नाही. त्यामुळे ती मनात भीती असते प्रचंड आणि इतर भाषांचं ज्ञानसुद्धा अपुरं असतं. मग अशा वेळेस आपल्या मनावर दडपण असतं, नकोच ती झंझट, बाहेरचं काय खायची झंझटच नको, आपलं भारतीय खाऊ. तर तुमचा सल्ला काय राहील की काय खावं नेमकं भारताच्या बाहेर गेल्यानंतर किंवा इतर राज्यामध्ये गेल्यानंतर? कसं आहे माहिती का, आपल्याला जी सवय आहे त्या पद्धतीचं जेवण आपल्याला आवडतं, पण ते आपल्या शरीराला सूट पण होतं. आणि तुम्ही जर टुरिस्ट कंपनीतनं गेलं तर ते मिळतंही तुम्हाला. पण माझं असं म्हणणं आहे की एक 10 दिवसाची ट्रिप आहे तर 2-3 वेळेला तरी तुम्ही तिथलं लोकल फूड खाल्लं पाहिजे. आता लडाखसारख्या ठिकाणी मी 2003 सालपासून जाते, अलीकडे तर दरवर्षी जाते. तिथं पूर्वी फक्त थुक्पा, चाऊमिन, नूडल्स एवढंच मिळायचं. म्हणजे तिथं हाय अल्टिट्यूडने ना एक वेळेला इतका नॉशिया येतो की तो वास नको वाटतो. मग मी त्यावेळेला काय करायची, मुगाची खिचडी परतून घेऊन जायची किंवा उपमा परतून न्यायचा. मग त्यांच्याकडनं गॅस घ्यायचा, तिथं बनवायचं आणि खायचं. मग ते आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे जातं ते किंवा असं. आता तिथंही सगळं मिळतं, पण खाऊन पाहायला पाहिजे. त्यांचे मोमो सुंदर असतात अतिशय. मग तिथं सोनम म्हणून माझा मित्र आहे, तर त्याला मग मी मोमो करायला त्यानं मला शिकवलं, मी त्याला करंजा करायला शिकवल्या. तर थोडंफार सारखंच आहे. संस्कृतीची देवाणघेवाण झाली, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि लडाखची पण खाद्य खाऊन पाहावं असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट ना, असं हल्ली अवेअरनेस आहे व्हेजिटेरियन लोकांना काय लागतं किंवा हे चालत नाही असं. त्यामुळं इतकं काही आपल्याला ते लगेच बीफ आणि पोर्क असं देत नाहीत. तुम्ही जर सांगितलं की हे नको आहे तर ते देतात. आता जपानसारख्या देशात मात्र त्यांना तो कन्सेप्टच नाही आहे. तर तुम्ही जर व्हेजिटेरियन जेवण मागितलं तर फिशवालं जर आलं तर ते त्यातला फिश बाजूला काढतात आणि म्हणतात हे घ्या व्हेजिटेरियन. असं होऊ शकतं. काही देश तसं आहेत, रशियात होतं, जपानमध्ये होतं वगैरे, कारण त्यांचं ते रोजचंच अन्न आहे. त्यामुळं आपण तिथं आपलं घेऊन जायचं बरोबर, समजा टुरिस्ट ह्याच्यातनं नसलो तर. पण जर आपण गेलो तर थोडं ॲडजस्ट करावंच लागतं. आम्ही फिरतो पण खाद्यसंस्कृती बघावी आणि त्याच्यावर लिहावं असं आम्हाला सुचत नाही. ते खाद्यसंस्कृती बघावी आणि लिहावं हे तुम्ही ऑब्झर्व करून डोक्यात साठवलेलं असणार. म्हणजे असं लिहायचं तर सुरुवातीला ठरवलं नसेल, पण इतकी खाद्यसंस्कृती तुम्ही आता इतक्या देशांची, इतक्या देशातल्या भागांची नावं घेताय, तर हे डोक्यात कधी आलं की हे खाद्यसंस्कृतीवर सुद्धा लिहिलं पाहिजे म्हणून? नाही, कसं आहे तुम्हाला सांगू का, की एकतर ह्या गोष्टी आवड म्हणून पण आहे ह्या गोष्टींची. त्यामुळं मला ते वेगवेगळे पदार्थ किंवा अक्षरशः आपण म्हणतो ना 10 मैलावर भाषा बदलते, तसं घरागणिक त्याच रेसिपीच्या चवीत फरक पडतो. त्या बाईच्या हातची चव असती त्याला. त्यामुळे तो एक त्याच्यामधला मुद्दा होता. दुसरी गोष्ट, मी इंडॉलॉजीमध्ये MA केलेलं आहे. तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मूळ माणूस जेव्हा होता तेव्हा आधी तो शिकार करून खात होता, कंदमुळं खात होता, मग तो शिजवायला शिकला, मग शेती आली, मग धान्य आलं, मग काय बृहदीश्वराचं जे मंदिर आहे तमिळनाडूमधलं, तिथं जे लेख लिहिलेले आहेत, इन्स्क्रिप्शन्स आहेत, तर त्याच्यात त्या देवळात नैवेद्यासाठी कोणत्या वेळेला कुठला पदार्थ करायचा हे लिहिलेलं आहे. म्हणजे काय कळतं आपल्याला की ते मंदिर बांधलं त्यावेळेला काय काय धान्य उपलब्ध होतं किंवा कसं बनवत होते, हे सगळं कळतं. समृद्धी होती नव्हती, म्हणजे थोडक्यात तुमचा इतिहास कळतो तुम्हाला. म्हणजे सर्व दृष्टीनं खाद्यसंस्कृती, मानवाची प्रगती कशी होत गेली, इतिहास माणसाचा काय आहे, आणि हा लोकसंस्कृतीचा भाग आहे खाद्यसंस्कृती ही. त्याच्याशिवाय तर काहीच नाही ना, पोटासाठीच तर सगळं असतं. त्यामुळं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही, उलट पूर्ण लक्ष. आणि आपलं नशीब असं आहे की आपण महाराष्ट्रासारख्या भागात जन्माला आलो, कारण इतकं वैविध्य, रुची वैविध्य किंवा वेगवेगळे पदार्थ करणं. दुसऱ्या एक थोडंफार गुजरात, MP एवढं सोडलं तर आपल्याही देशात नाही आणि परदेशात तर नाहीच नाही, त्यांना चवीच समजत नाहीत. जपानमध्ये पेस्ट घेतात त्या वेगवेगळ्या आणि एकच पदार्थ आहे त्याला ते आपण पेस्ट लावायच्या, म्हणजे ह्या घासाची चव वेगळी, दुसऱ्या घासाची चव वेगळी. आपलं तसं नसतं. हे महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. त्याच्यात पुन्हा पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे ते आपलं भाग्य आहे की खाद्य. तर बिरिस्ताचा काही परत दुसरा भाग आणखी काय लिहायचं राहिले बिरिस्तामध्ये? नाही, आहे की लिहिण्यासारखं आहे, पण आत्ता सध्या आणखीन एक 3-4 वेगवेगळे प्रोजेक्ट्स माझ्या डोळ्यासमोर वेगळेच आहेत. म्हणजे एक भारतात जी मद्य बनवतात हे जे आदिवासी लोक,
त्यांचं जे ते म्हणजे धार्मिक ह्याच्यातही वापरतात, ते काय असं मद्य म्हणून नव्हे. आणि ऋग्वेदापासून त्याचे रेफरन्सेस आहेत, तर त्याच्यावरती माझं हे चाललेलं आहे. दुसरं एक वेगळा विषय असा म्हणजे सांगायचं तर इन्सेक्टिव्होरी म्हणजे कंबोडियातच मी पाहिलं की तळलेला कोळी मिळतो किंवा नाकतोडे मिळतात वगैरे असं. तर मला असा प्रश्न पडला, हे लोक हे असं कसं खाऊ शकतात? तर तिथं ना दुष्काळ पडला होता 70 साली. तो इतका सिव्हिअर होता की खायलाच काही उपलब्ध नव्हतं. मग ह्याच्यावर त्यांनी जीव जगवला. मग ती सवय होत गेली. मग मी हे करत गेले तर आपल्याकडं मध्य प्रदेशमध्ये मुंग्यांची चटणी खातात बस्तरचे आदिवासी. आता ह्याला मणिपूरला मी मध्ये गेले होते, तर एक बाई शेतातलं असं काहीतरी उचलून टाकत होती टोपल्यात. तर मी ड्रायव्हरला विचारलं, ती काय उचलती? तो म्हणला त्या गोगलगाई आहेत. म्हटलं त्या कशासाठी? तर तो म्हटलं आम्ही खातो. तर म्हटलं मग मला रेसिपी सांगतो. म्हटलं खाणार आहेस का? तर सांगतो. म्हटलं नाही. मग नाही सांगत. म्हटला बाजारात गेलो तर असे आपण मटारचे ढीग कसे बघतो तसे गोगलगाईंचे ढीग होते. मग मी म्हटलं अरे हा पण एक वेगळा विषय आहे ना, कोण कोण काय काय खातं, का खातं, त्याच्यावरही माझं काम चाललंय. आणि बहुविध बुद्धिमत्ता हा एक विषय आहे की माणसाला काही 7 उपजत बुद्धिमत्ता असतात वेगवेगळ्या, आणि त्या जर तुम्ही स्वतः किंवा पालक शिक्षकांनी डेव्हलप केल्या तर समाजात आत्ता जी हायपर परिस्थिती आहे ना, कोणाचंच कोणाला काही पडलेलं नाही, युद्ध हे ते कंट्रोलमध्ये येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळं इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये मी त्याच्यावर लिहिते. त्यामुळे ते झाल्यावर मग परत बिरिस्ताकडे वळीन. तुमच्या फार्म हाऊसला सुद्धा सुंदर जेवण मिळतं. हो. मग ते कुकनं डेव्हलप केले का तुम्हीच केलं? नाही, मी शिकवले. हां, कारण त्याची जी चव आहे ती तिथं खाल्लं की दुसरीकडं ते आवडत नाही, इतकं ते सुंदर जेवण असतं. वर्षभर त्याला शिकवलं, त्याची शिकण्याची पण तेवढीच हे होती. आणि काही विशिष्ट जे रेसिपी आहेत ना ते त्याचे आहेत. ह्या पुस्तकात मी त्याचा हे म्हणून क्रेडिट म्हणून एक मोहन तुरा नावाचा रेसिपी दिलाय. तो त्याचा स्वतःचा आहे आणि त्याच्यासाठी मी त्याचं नाव दिलंय. त्यामुळे तो फार खुश असतो त्याच्यावर. पण हे सुद्धा तुमचं कौतुक आहे की आपल्याकडं आपलं फार्म हाऊस सांभाळणारा माणूस एखादी रेसिपी करतो आणि तुम्ही त्याचं नाव म्हणजे त्याला अजरामर करून टाकता. म्हणजे असं आता समाजामध्ये भावना कमी होत चाललेली की आपल्याकडं असलेल्या एखाद्या माणसानं काही वेगळं केलं तर ज्याचं श्रेय त्याला द्यावं, ही समाजातली प्रवृत्ती कमी होती. ती सुद्धा तुम्ही मोहन तुराच्या निमित्तानं पुसून टाकलेली की अजूनही चांगल्या माणसाचं कौतुक करणारी माणसं समाजामध्ये आहेत. खाद्यसंस्कृतीवर आपण बोलतोय. खाद्यसंस्कृती निरनिराळी, पण शरीराला जेवण कुठलं चांगलं, म्हणजे आपल्या इथलं चांगलं का परदेशातलं चांगलं की जे शरीरासाठी उपयुक्त ठरेल? म्हणजे सगळी पोषण मूल्य कुठल्या जेवणात आहेत? महाराष्ट्रीयन जेवणात आहेत, देशातल्या जेवणात आहेत का जगातल्या जेवणात? मला असं वाटतं महाराष्ट्रीयन जेवण हे जे चौरस आहार जो म्हणतात ना तो आहे. एक तर ऋतूचक्रानुसार तो असतो आणि कसं आहे की सगळं त्याच्यात असतं की कच्च्या कोशिंबिरी आहेत म्हणा किंवा डाळी असतात, गोड पदार्थ आहेत, चटण्या आहेत, तळणं असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, भाकऱ्या वेगवेगळ्या, नाचणीची आहे, बाजरीची आहे, ज्वारीची आहे, पोळी आहे, थालपीठ हे मिक्स आहे, दिरडी आहेत. इतकी व्हरायटी आहे ना आणि ती तुमच्या शरीराची सर्व गोष्टी पूर्ण करते की ज्या गरजा आहेत तुमच्या त्या. आणि आपल्याला लहानपणापासून ती सवय आहे. तेच निदान दिवसभरात एकदा तरी चौफेर जेवण घ्यावं, व्यवस्थित लक्षपूर्वक जेवावं आणि चव जी घ्यावी ती 5ही इंद्रियांचा वापर करून घ्यावी. म्हणजे प्रत्येक पदार्थ बनवताचा आवाज त्याच्याबद्दल अवेअर असलं पाहिजे, त्याचा वास, त्याचं रंगरूप म्हणजे तो सजवला आहे त्याचं रूप कसं आहे ते पण असलं पाहिजे. स्पर्श, काही पदार्थ मऊ मुलायम असतात, काही तळलेले कुरकुरीत असतात, ते कसं आहे, आणि जिभेचं हे आहे. तर असं पंचेंद्रियांनी तुम्ही आस्वाद घेतलात तर समाधानी राहता, ते अंगाला लागतं अन्न. आणि शांतपणाने जेवणं, आपल्याकडे यज्ञकर्मच म्हणतात त्याला, त्यामुळे ते शांतपणाने जेवणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आता जेवणाच्या शेवटच्या भागात येतो की आपण चहावर सुद्धा लिहिलेलं आहे की 4ची वेळ म्हणजे चहाची वेळ. तर तुम्ही देशभर जगभर फिरला, महाराष्ट्रा इतका चहा बाहेर पितात का हो? म्हणजे आपल्या इथं दिवसाला 10-10, 20-20 कप सुद्धा चहा पिला जातो. तर तुम्ही खूप फिरता म्हणून माझ्या मनात हा प्रश्न आला की इतका चहा बाहेर पिला जात असेल का? ॲक्च्युली इतका प्याला जात नाही. चहाचे प्रकार वेगवेगळे, ग्रीन टी पिणं म्हणा किंवा इतर प्रकारांनी करून. आता लडाखमध्ये गुरगुर चहा मिळतो, म्हणजे तो चहा नाहीच ॲक्च्युली, तर त्याच्यात याकचं लोणी टाकतात आणि आपल्याकडे पूर्वी बायका कशा ते असं हलवून हे लोणी काढायचे ना, तसं ते गुरगुर आवाज येतो म्हणून त्याला गुरगुर चहा म्हणतात. किंवा नमकीन चाय असतो वगैरे. पण आपला जो आहे ना तो आपलाच,
विशिष्ट पद्धतीने केलेला असतो तो. आता मी वकील असल्यामुळं माझं तर विशेष प्रेम आहे. मी तर दिवसाला 14 कप प्यायची, आता कमी करून 3 कपवर आणले. आणि मी असंही सांगितलंय की मी उद्या गेले की माझा फोटो न लावता कप बशी लावा तिथे म्हणून. म्हणजे इतके चहाप्रेमी तुम्ही आहात. चहांबाज. चहाबाज. चहाबाज हा एक नवीन शब्द तुमच्यामुळं आम्हाला समजला. तर आज आपण सीमंतिनी नुलकर यांच्याशी गप्पा मारल्या. बिरिस्ता ह्या पुस्तकावरच्या त्या गप्पा होत्या आणि जसं नाव ह्याचं वेगळं आहे तसं या सगळ्या चविष्ट गप्पा होत्या. आणि नुलकर मॅडमचे पुस्तक वाचल्यानंतरच महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर देशात आणि जगात खाद्यसंस्कृती किती रुजलेली आहे आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ म्हणजे गोगलगाईपासून कोळ्यापर्यंत लोक कशी खातात आणि बाजारपेठेत गोगलगायांचे ढीगचे ढीग रचलेले असतात. हे आपण न फिरताही म्हणजे नुलकर मॅडमशी बोलल्यानंतर मी 5-6 देश आणि संपूर्ण भारत फिरल्याचा फील मला या चर्चेत आला. हा पॉडकास्ट जर तुम्ही ऐकला तर तुम्हालासुद्धा इथं बसून देशभर आणि जगभर फिरल्याचा फील येईल. आणि तोही खाद्यसंस्कृतीच्या रूपानं. म्हणजे खाद्यसंस्कृती किती निरनिराळी आहे आणि ज्यांना लेखक व्हायचं आहे त्यांची दृष्टी कशी असली पाहिजे की जाईल त्या देशात त्याचं काय वेगळेपण आहे. म्हणजे खाण्यापासून पिण्यापासून अनेक गोष्टीवर तुमचं नजर असली पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. आणि मग वेगळेपणातनं गोष्टी घडत जातात आणि त्या लिहिल्या तर त्या वाचनीयसुद्धा होतात. त्यामुळे बिरिस्ता नावाचं पुस्तक तुम्हाला निश्चित आवडेल. हा पॉडकास्टमध्ये सगळा बिरिस्ता काय आलेला नाही. बिरिस्ताच्या निमित्तानं आपण 14 गप्पा मारलेल्या आहेत. पण त्या 14 गप्पांच्या पाठीमागची सगळी कथानकं त्या पुस्तकामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गप्पा जरूर ऐका, पण बिरिस्ताही जरूर वाचा. धन्यवाद. थँक्यू.